नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील जो व्हिडिओ आपण केला होता त्यामध्ये आपण नफा आणि तोटा हा घटक पाहिला होता. यातील जे महत्त्वाचे कंटेंट होते ते पाहिले होते. माहिती वजा हा तो पाठ होता, आपण ते माहिती पूर्ण पाहिली होती. आज आपण त्याच्यावर आधारित उदाहरणे सोडवणार आहोत. मित्रांनो, उदाहरणे ही कमीत कमी कॅल्क्युलेशनमध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सोडवता येतील याचा प्रयत्न करणार आहोत. पाठीमागील पाठामध्ये ज्या कन्सेप्ट आपण शिकलो त्या कन्सेप्टचा वापर करून आपण आता उदाहरणे सोडवणार आहोत. ठीक आहे, करूया उदाहरणे सोडवायला सुरुवात. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो किंवा स्पर्धा परीक्षेसाठी आपण उदाहरणे सोडवत असतो तेव्हा वेळ ही गोष्ट खूप मॅटर करते. आणि त्यासाठी आपल्याला कोणतंही गणित कॅल्क्युलेशन्स हे फास्ट करता येणं गरजेचं असतं. वेगानं गणितं कशी सोडवायची हे आपण आज पाहणार आहोत. आणि अतिशय सोप्या पद्धतीनं, म्हणजे असं नाही की त्यासाठी काहीतरी सूत्र पाठ करायचे, अजिबात नाही. जे आपण काल जे लक्षात ठेवलं होतं त्या कन्सेप्ट पाहिल्या होत्या त्या फक्त लक्षात घ्यायच्या आणि उदाहरणं सोडवायची. जागच्याच जागेवर कॅल्क्युलेशन करायचे. यासाठी विशेष असं काही वेगळं कुठं लिखाण करायचं नाही, कारण स्पर्धा परीक्षेसाठी कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उदाहरणं सोडवणं गरजेचं असतं. खूप कमी लिहायचं. काय होतं, आपण फापट पसारा स्टेपवर स्टेप लिहित राहतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपला पेपर वेळ आधी संपून जातो आणि पेपर तसाच राहतो. हे नाही झालं पाहिजे. आपल्याला कमी वेळेमध्ये पेपर पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला तर मित्रांनो आता पाहूया. एक उदाहरणे घेऊया. सोप्यापासून सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सहज सोपं उदाहरण शेकडा नफा काढायचा ते पाहणार आहोत. एक वस्तू आहे, त्याची विक्री किंमत समजा. आता विक्री किंमत, एका वस्तूची विक्री किंमत आहे 2070 रुपये. 2070 रुपये. मित्रांनो, नफा झालेला आहे आपल्याला इथं. नफा तो किती झालाय? 270. मग आपल्याला काढायची खरेदी किंमत. शेकडा नफा काढण्यासाठी खरेदी किंमत खूप महत्त्वाची असते. खरेदी किंमत नफा झालाय याचा अर्थ काय आहे की खरेदी किंमत लहान आहे. म्हणजेच आपल्याला इथं विक्रीमधून नफा वजा करावा लागेल, आपल्याला खरेदी किंमत मिळून जाईल. जर आपण 2070 वजा 270 हे केलं तर लगेच आपल्याला उत्तर मिळेल 1800 रुपये. म्हणजे खरेदी किंमत झाली 1800 रुपये. शेकडा नफा किंवा तोटा हे आपण खरेदी किमतीवरच काढत असतो. मग इथं खरेदी किंमत मिळाली आपल्याला 1800 किंवा 1800 आणि नफा झालाय 270. तर 100 पैकी किती शेकडा नफा काढतोय आपण? तो येईल 100ला 1800 भागले की 18 आणि 18 जर 270ला भागला आपण तर 18 जर आपण 270ला भागला तर उत्तर येईल 15%. म्हणजे एक वस्तू 2070 रुपयास विकली तर 270 रुपये नफा होत असेल तर तो नफा किती आहे? शेकडा 15%. ठीक आहे, पुढील उदाहरण सोडवायला घेऊया आपण. एक वस्तू 2580 रुपयास विकल्याने 470 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? इथं विक्री किंमत दिलेली. विक्री किती आहे? 2580 हा पण दिलेला आहे. नफा किती आहे? 430. विक्री जेव्हा नफा होतो तेव्हा विक्री किंमत जास्त असते. म्हणजेच आपल्याला खरेदी किंमत जर काढायची असेल तर मित्रांनो आपल्याला इथं 2580 मधून 430 वजा करावे लागते आणि ही वजाबाकी येईल 2150. म्हणजेच खरेदी किंमत आली 2150. शेकडा नफा नेहमी आपण खरेदी किमतीवर काढतो. 2150ला 430 तर 100ला किती? यालाच आपण शेकडा नफा म्हणत असतो.
शून्याला शून्य जाईल आणि आपल्याला दिसतंय इथं 215च्या दुप्पट आहे हे 430 आणि बेद आहे 20 म्हणजे 20%. मित्रांनो अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं. पुढलं उदाहरण पाहूया. एक वस्तू 110 रुपयाला विकली तर 15 रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा घेतात. विक्री किती? 110 रुपये आणि तोटा किती आहे? 15 रुपये. हा तोटा आहे मित्रांनो. मग लक्षात घ्या, जेव्हा तोटा होतो तेव्हा विक्री किंमत ही लहान असते. म्हणजेच आपल्याला जर खरेदी किंमत काढायची असेल तर विक्री किंमत आणि तोटा यांची बेरीज करावी लागेल आणि ती येईल 125. म्हणजे 125ला जर 15 रुपये तोटा होत असेल तर 100ला किती? 100 न गुणूया आणि 125 न भागूया. 125. पुढचं उदाहरण घेऊया सोडवायला. एक वस्तू 3150 रुपयास विकल्याने 1350 रुपये तोटा होतो तर शेकडा तोटा किती? आता इथे विक्री किंमत दिलेली, एक वस्तू विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत ती आहे 3150 आणि मित्रांनो तोटा किती झालेला आहे इथं? 1350. आपण आताच पाहिलं खरेदी किंमत तोटा असेल तर विक्री किंमत ही कमी असते. म्हणजेच आपल्याला विक्री किंमत आणि हा तोटा आहे तो मिळवावा लागेल. आपल्याला खरेदी किंमत मिळून जाईल. मग 3150 1350 यांची बेरीज करायची. 4500 रुपये. ओके, 4500 रुपये म्हणजे 4500 काय झाली? खरेदी किंमत झाली. मग 4500ला तोटा होतो 1350 तर 100ला किती? 100 न भागला तर 45 उत्तर येईल. 45 न जर आपण 1350ला भागलं तर उत्तर येईल 30%. पुढील उदाहरण सोडूया मित्रांनो. एक वस्तू 4415 रुपयास विकल्याने शेकडा 25% नफा होतो तर खरेदीची किंमत काढायची आपल्याला. आता इथं आपल्याला शेकडा नफा काढायचा नाही, शेकडा तोटा काढायचा नाही. शेकडा नफा दिलेला आहे. तो नफा दिलेला आहे 25%. 25%. ह्या 25%चा अर्थ काय असतो मित्रांनो माहिती? 25% म्हणजे असतात 25 कितीपैकी? 100 पैकी 25 असतात. 100ला 25 म्हणजे याचं जर अतिसंक्षिप्त रूप काढलं तर 25 1 25 25 चौक 100 अशा प्रकारे. मग मित्रांनो 4 रुपये जर खरेदी किंमत असेल तर याची विक्री किंमत असणारे 1 रुपया नफ्यानं 1 रुपया नफा म्हणजे 25% म्हणजे 1 रुपया होईल 4ला तर तो होईल 5. मग ही जी विक्री किंमत आहे हा एक खरेदी किंमत आणि ही विक्री किंमत. तर विक्री किंमत किती आहे? 4415. मग 4415 आणि खरेदी किंमत आपल्याला माहित नाही किती ते, आपण समजा ती पी मानली तर तिरकस गुणाकार करूया. पी बरोबर 4 गुणिले 415/5. हे उदाहरण सोडवल्यास तुम्हाला उत्तर मिळून जाईल 4 गुणिले 3 म्हणजेच किती होईल? 3532. सॉरी 3532. म्हणजेच इथं खरेदी किंमत किती आली?
3532. इथं हे जेवढे पट आहे हे 5ला जेवढ्या संख्येनं गुणल्यानंतर 4415 येतं, तेवढ्या संख्येला 4 गुणलं तरी आपल्याला लगेच उत्तर मिळून जातं. ठीक आहे, पुढलं उदाहरण पाहूया. एका दुकानदाराने एक कपाट 12,000 रुपयास विकले, तेव्हा त्याला 20% नफा झाला. तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती? विक्री किंमत माहिती आपल्याला किती, 1200, पण नफा आपल्याला माहिती किती, 20%. 20% म्हणजे काय? मगाशी सोडवलं 20%. 20% म्हणजे काय असतं? 100 20, म्हणजे 20 × 20, 20 × 100. याचा अर्थ काय असतो? जर खरेदी किंमत ही जर 5 रुपये असेल तर त्याला 1 रुपया नफा होतो. 1 रुपया नफा होतो. मग 1 रुपया जर नफा होतो तर मग ती विक्री किंमत किती असते? 6 असते. मग मित्रांनो 6ला जर आपण 6ला कितीने गुणलं तर उत्तर 12,000 येणार आहे. सहज आहे. 6 दुने 12, 1 2 3 म्हणजे 2000. म्हणजे 2000 न 6ला गुणलं तर 12. 5ला पण 2000 न म्हणायचं. 5 दुने 10, 5 दुने 10,000. म्हणजेच कपाटाची खरेदी किंमत किती? 10,000. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. मग अशी जे आपण तिरकस गुणाकार करून गणित सोडवलं तेही जमेल, तसं केलं तरीही चालेल. जर सहजासहजी आपल्याला जर पट काढता येत नसेल तर त्या पद्धतीने करायचं. पण जर आपल्याला पट काढता येत असेल व्यवस्थित तर सरळ अशा पद्धतीने गणित सोडवायचं, लगेच उत्तर मिळून जातं. ठीक आहे, पुढलं उदाहरण घेऊया सोडवायला. एक वस्तू 680 रुपयास विकल्याने शेकडा 15% तोटा होतो, तर 15% नफा होण्यासाठी ती वस्तू कितीला विकावी लागेल? समजा खरेदी आहे आपली, समजा ही खरेदी आहे. खरेदी आहे 100 रुपयाला. खरेदी आहे 100 रुपयाला. आपल्याला 680 रुपयास विकल्याने शेकडा 15 तोटा होतोय. मग समजा तोटा होतोय किती? शेकडा 15, म्हणजे 15 रुपये तोटा होतो आपल्याला. 15 रुपये शेकडा म्हणजेच 15 रुपये. तर ती वस्तू जाते कितीला जाईल? 100 मधून 15 गेले 85 रुपये ती वस्तू जाईल. आणि जर 15% नफा करायचा असेल आपल्याला, 15% जर आपल्याला नफा करायचा असेल मित्रांनो, तर आपल्याला 15 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे जवळजवळ 115 रुपयाला ती वस्तू विकावी लागेल. पण एक वस्तू आपण विकली कितीला? 680 रुपयाला. विक्री किंमत समजा, ही काय? विक्री किंमत. आणि ही सुद्धा विक्री किंमत. पण ही विक्री किंमत आहे ती नफा झाल्यास, आणि ही विक्री किंमत आपल्याला जेव्हा तोटा होतो तेव्हा. मग पण तोटा झाल्यानंतर जी विक्री किंमत आहे ती किती आहे? ती आहे 680. मग 15% नफा झाल्यावर किती असणार आहे ती किंमत? तर ती काय असेल? पी असेल. तिरकस गुणाकार केला तर सुटून जाईल आपल्याला. पी बरोबर 115 गुणिले 680/85. उत्तर मिळून जाईल तुम्हाला 185 ना 85 8 680 होईल. 115 गुणिले 8 बरोबर 920. आणि मित्रांनो असं जरी केलं आपण 85 गुणिले 8 तर आपल्याला 680 संख्या मिळते. मग इथेही तुम्ही जर 115 गुणिले 8 केलं तर तुम्हाला लगेच ही पीची किंमत मिळून जाईल. काय आहे ती किती आली? 920. म्हणजे ती वस्तू कितीला विकावी लागेल आपल्याला? 920 रुपयांना. कॅल्क्युलेशन करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही अशा पद्धतीनं. ठीक आहे, आपण पुढलं उदाहरण पाहूया. एक वस्तू 1200 रुपयास विकल्याने शेकडा 20% तोटा होतो, तर 20% नफा होण्यासाठी ती वस्तू कितीला विकावी लागेल? सेम उदाहरण आहे. खरेदी किंमत 100 मानूया. 20% तोटा करायचा, तोटा होतोय. आपण तोटा इकडे लिहूया.
किती होतो इथं 20%. 20% म्हणजे 20 रुपये. तर ह्याची किंमत किती होईल मग इथं 80 रुपये किंमत होईल. आणि आपल्याला नफा होण्यासाठी नफा करायचा त्या वस्तूला विकायला, मग आपल्याला ही विक्री किंमत किती मिळाली ही 80 रुपये. सॉरी इथं विक्री किंमत 80 मिळाली. मग इथं 20% नफा पाहिजे आपल्याला. मग ही वस्तू कितीला विकावं लागेल? खरेदी किंमत 100 आहे, तर 20 रुपये आपल्याला जास्तीचे घ्यावे लागतील, म्हणजे किती 120 रुपये. परंतु जेव्हा तोटा होतो तेव्हा ती जी विक्री किंमत आहे ती आहे 1200 रुपये. मग 80ला कितीनं गुणलं तर मित्रांनो 1200 उत्तर येईल. तेवढ्याच संख्येनं 120ला पण गुणायचं, आपल्याला उत्तर मिळून जाईल. आणि तसं जर नसेल करायचं तर तिरकस गुणाकार करायचा. P बरोबर तिरकस गुणाकार म्हणजे 120 गुणिले 10/80. हा गुणाकार केला तर तुम्हाला मिळून जाईल, ह्या शून्याला हे शून्य जातील. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येईल 1800 रुपये. म्हणजे मित्रांनो काय होतं, इथं सुद्धा 8ला जर तुम्ही 15ने गुणलं तर 15×8 = 20. 0 0. आणि इथं सुद्धा जर तुम्ही 15ने गुणलं तरी उत्तर येऊ शकतं. त्यामुळं हे कॅल्क्युलेशन फास्ट होतं. 15×8 = 20. ओके, 15×8 म्हणजे 15 आणि 8 यांचा गुणाकार 120 होतो. म्हणून 1220. 80ला जर 15ने गुणलं तर 1220 उत्तर येईल. मग 120ला सुद्धा 15ने गुणायचं. ज्या तोटा झाल्यानंतर ज्या पटीमध्ये विक्री किंमत कमी वाढणार आहे त्याच पटीमध्ये नफा झाल्यास सुद्धा वाढणार आहे. ठीक आहे, समजलं असेल हे उदाहरण. आपण आता पुढचं उदाहरण घेऊया. एका विक्रेत्याने 2 घड्याळे प्रत्येकी 720 रुपयास विकली, तेव्हा एकाच 20% नफा झाला. एका विक्रेत्याने 2 घड्याळे प्रत्येकी 720 रुपयास विकली, तेव्हा एकाच 20% नफा झाला आणि एकाच 20% तोटा झाला. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? मित्रांनो इथं काय असतं, विक्री किंमत जर समान असेल, एका विक्रेत्याने 2 घड्याळे प्रत्येकी विक्री किंमत समान आहे, तर विक्री किंमत समान असेल मित्रांनो, विक्री किंमत जर समान असेल तर काय असतं, एक वस्तू समजा n% नफा आहे आणि दुसऱ्या वस्तूमध्ये पण n% नफा आहे. दुसरी वस्तू यामध्ये सुद्धा n% नफा आहे, दोन्हीमध्ये सेम नफा आहे. विक्री किंमत समान असेल तर एका वस्तूमध्ये n% नफा आहे, दुसऱ्या वस्तूमध्ये n% तोटा आहे. समजा तोटा आहे, तर संपूर्ण व्यवहाराचं काय परिस्थिती असते बघा. संपूर्ण जो व्यवहार होतो आपला व्यवहार, तर त्यामध्ये मित्रांनो तोटा होत असतो. आणि तो शेकडा तोटा किती असतो? तो शेकडा तोटा असतो n² n² एवढा तो तोटा असतो. मग इथं 20% नफा झाला आणि 20% तोटा झालाय, म्हणजे काय 20% नफा झालाय आणि 20% तोटा झालाय, म्हणजे इथं शेकडा तोटा झालेला आहे. शेकडा तोटा तो किती आहे? n. n म्हणजे 20% नफा आणि 20% तोटा, म्हणजे 20चा वर्ग छेद 100. 20चा वर्ग 400 छेद 100 म्हणजेच मित्रांनो 4%. मित्रांनो हेच उदाहरण आपल्याला मगाशी आपण जशी उदाहरण सोडवतो त्याच पद्धतीने जर सोडवायचं असेल तर 20% शेकडा नफा झाला आणि 20% शेकडा तोटा झाला. 20% म्हणजे असतं काय तुम्हाला माहिती आहे,
20%. 20% म्हणजे किती? 20/100 म्हणजेच 20/5 म्हणजे 1/5 असेल. म्हणजेच काय, तर जर खरेदी किंमत 5 असेल, खरेदी किंमत जर 5 असेल, खरेदी किंमत 5 असेल, तर विक्री किंमत होईल 4 रुपये. म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत झाली 4 रुपये आणि दुसऱ्या वस्तूची विक्री किंमत जर 20% नफ्यानं आपण विकलेली आहे, म्हणजे 1 रुपया वाढेल, म्हणजे 6 रुपये ही काय असेल, विक्री किंमत असेल. एका वस्तू आणि त्यात वस्तू प्रत्येकी 720ला विकल्यात आपण. दोन्ही वस्तू आपण 720 रुपयांना विकल्यात. मग खरेदी किंमत आपल्याला काढायची प्रत्येकाची. मग पहिली वस्तू जर आपण 720ला विकली असेल, तर 4ला जर 180ने गुणलं तर 720 रुपये मिळतात. मग 5लाही 180ने गुणूया, 900 रुपये मिळतील. त्याचप्रमाणे दुसरी वस्तू जी आपण 6 रुपयाला विकलेली आहे, 6 रुपये ज्याची विक्री किंमत आहे, 6 ज्याची विक्री किंमत आहे, 720 रुपये खरी विक्री किंमत आहे. मग 6ला जर 120ने गुणलं तर 720 रुपये मिळतात. मग आपण इथं 5ला सुद्धा 120ने गुणूया, 600 रुपये होतील. म्हणजेच आणि हे 900 आणि 600 मिळून 1500 रुपये. आता 1500 रुपयांना आपल्याला 1500 रुपये ही दोघांची मिळून खरेदी किंमत मिळालेली. एकूण विक्री किंमत असणारे 720 आणि 720 बरोबर 1440 आणि 1500 मधून 1440 वजा केल्यावर 60 उरतात. म्हणजेच आपला नफा आहे तो मिळाला 60 रुपये. म्हणजे एकूण खरेदी किंमत जी आहे 1500, त्यावर नफा 60, तर तो शेकडा नफा किती? 15 चौक 60 रुपये, म्हणजे 4%. पुढील उदाहरण घेऊया सोडवायला. एका विक्रेत्याने एक पलंग शेकडा 10 तोट्याने विकला. जर 300 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा 10% नफा झाला असता. तर त्या पलंगाची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत मित्रांनो आपण इथं मानूया आणि शेकडा नफा 10 हा नफा आहे, इकडे लिहूया, आणि इकडं तोटा लिहूया. तो पण आहे किती? 10%. 10% तोटा झाला. आणि ही आहेत विक्री किमती. 10% तोटा झाला असता आणि 10% नफा झाला असता. परंतु या दोन्हीतला जो फरक आहे ना, तो आहे 300 रुपये. 300 रुपये फरक आहे. आणि हे 10% आणि हे 10% म्हणून 20%. म्हणजे 300 रुपये काय आहे, तर 20%. एकूण रकमेच्या 20%. आणि एकूण रक्कम कोणती? खरेदी किंमत. कारण आपण तोटा असो किंवा नफा असो हा खरेदी किमतीवरच करतो. हा काय 20% म्हणजेच किती असणार आहे? 300 रुपये असणार आहेत. मग 100% म्हणजे किती? 100% म्हणजे संपूर्ण वस्तू असणार, संपूर्ण किंमत असणार आहे ती. मग 20ला जर 5ने गुणलं तर आपल्याला 100 मिळतात. मग आपण 300लाही 5ने गुणूया, 1500. म्हणजेच त्या पलंगाची खरेदी किंमत असणार आहे 1500 रुपये. प्रतीकने एक घड्याळ 630 रुपयास विकले, तेव्हा त्याला 10% तोटा झाला. तर 20% नफा होण्यासाठी त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे? मित्रांनो इथं 10% तोटा झालाय आणि 20% नफा झालेला आहे. 10% तोटा म्हणजे काय असतं, तर 10 म्हणजे 100च 10 जसं आपण नेहमी करतो, म्हणजे 10च 1. म्हणजे इथं जर खरेदी किंमत जर आपण 10 रुपये मानली तर विक्री जर 10% तोटा झाला असेल तर विक्री किंमत होईल 1 रुपयानं कमी होईल, म्हणजे ती होईल 9 रुपये. आणि 20% नफा व्हायचा असेल, खरेदी किंमत ही तीच राहणार आहे. 20% नफा व्हायचा असेल तर 2 रुपये कमी होईल.
म्हणजे आपल्याला ती वस्तू 12 रुपयाला विकावं लागेल. जी 10 रुपये खरेदी किमतीला घेतलेली वस्तू आपल्याला 12ला विकावं लागेल. म्हणजे जर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे असं सांगितलं, मग 10% तोटा 10% तोटा झाला होता तेव्हा ते घड्याळ 630 रुपयाला, तेच प्रमाण असेल. इथं जे प्रमाण असेल तेच असणार आहे. म्हणजे 630 690 होण्यासाठी आपल्याला 9ला 9 7 63 म्हणजे 7 न गुणावं लागेल. तसंच मग विक्री किंमतीलाही आपण 7 न गुणूया. म्हणजे 12 7 84 म्हणजे 840. ओके, 840 म्हणजेच ते घड्याळ 840 रुपयाला विकायला हवं. प्रत्येकी 1 रुपये 50 पैसे याप्रमाणे 4 डझन बॉलपेन विकत घेऊन ते विकले, तेव्हा 12 नफा झाला. तर शेकडा नफा किती झाला? सर्वप्रथमेच पर्याय व्यवस्थित करून घेऊया. हा एक आणि हा तिसरा पर्याय चुकला होता. ओके, सर्वप्रथम आपण खरेदी काढूया. प्रत्येकी 1.50 प्रमाणे 4 डझन, म्हणजे एका डझनामध्ये 12 पेन असतात. म्हणजे 12 आणि 1.50 यांचा गुणाकार होईल 18 आणि 4 डझन बॉल पेन आहेत. 1 डझन 18ला तर 4 डझनची किंमत होईल 72 रुपये. म्हणजे आपण खरेदी किंमत काढली इथं जी आहे 72 रुपये आणि नफा झालेला आहे 12. म्हणजे 72ला 12 रुपये म्हणजे 100ला किती? म्हणजेच हा जर भागाकार केला असता आपल्याला उत्तर मिळून जाईल 1272 आणि म्हणजे 100/6. आणि याला जर अतिसंक्षिप्त रूप आणि पूर्णांक पूर्णांकात रूपांतर याचं केलं तर 6 आणि 1696 अधिक 4 म्हणजे 16.4/6. त्याचं रूपांतर आपण 16.2/3 मध्ये करू शकतो. $7.5 डझन या भावाने 16 डझन पेन्सिली विकत घेतल्या. शेकडा 20 नफा मिळवण्यासाठी प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकावी लागेल? 20% नफा म्हणजे 1/5. म्हणजे खरेदी किंमत जर 5 रुपये असेल तर नफा 20% म्हणजेच 1 रुपया नफा होईल. म्हणजे विक्री किंमत असेल आपल्याला 6 रुपये. परंतु उदाहरणामध्ये खरेदी किंमत आहे 7.5 रुपये. मग जर खरेदी किंमत 5 असेल तर एका डझनाची खरेदी किंमत 7.5 रुपये होते. तर विक्री किंमत किती होईल? तिरकस गुणाकार करूया. 7.5 गुणिले 6/5 म्हणजे आपल्याला प्राईस मिळून जाईल 1.5 गुणिले 6 बरोबर 9. म्हणजे एका डझनची विक्री किंमत मिळाली आपल्याला 9 रुपये. परंतु आपल्याला एका डझनची विक्री किंमत नाही काढायची, आपल्याला काय काढायचं आहे? प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकावं लागेल. म्हणजे आपल्याला 12 पेन्सिलींची किंमत मिळालेली आहे, ती आहे 9 रुपये. मग एका पेन्सिलची किंमत किती? मग 12ला जर 12नं भागलं तर 1 उत्तर येतं. मग 9ला पण 12नं भागूया आपण. मग 9 भागिले 12 केलं तर आपल्याला मिळेल 0.75. 0.75 रुपये आहेत. म्हणून आपल्याला 0.75चं आपण पैशात रूपांतर केलं होईल 75 पैसे. म्हणजेच प्रत्येक पेन्सिल आपल्याला 75 पैशाला विकावी लागेल. धन्यवाद मित्रांनो. आपण आज नफा तोट्यावरची उदाहरणं पाहिली. परत भेटूया अशाच एका पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत